तर संदेश स्ट्रायकिंगला आपण बघतायत आणि नॉन स्ट्राईकला अक्षय. फिल्डिंगमध्ये काही चेंजेस या ठिकाणी केले जात आहेत. सकाळचं सत्र गोलंदाजांना नक्कीच मदत मिळू शकते खेळपट्टीकडून. फुल टॉस होता, व्यवस्थित मिडल करता आला नाही. यतिकाला बॉलिंग मार्कवर तयार. वर द विकेट पुन्हा एकदा. ओहो, फुल टॉस मिस केलाय. फुल लेंथ होता, इनर एज लागले, चेंडू मागे गेलाय. आणखीन एक डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी डॉट आलेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण, एकूण झाले 2. तर 4 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण, एकूण झाले ते 3. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट होते. सुपर स्ट्रायकर आणि एक दंत. यतिकाला पुन्हा एकदा स्ट्राईकला यावेळेस अक्षय. ओहो, यावेळेस मात्र पॉइंटला, बॅकवर्ड पॉइंटला झेल टिपला. पहिल्या विकेटचं पतन मैदानावरती. एक दंत 11 संघाला हा पहिला धक्का. डीजे वन डाऊनला. बॅटर नेम नितीन. न्यू बॅटर मैदानावरती नितीन येतोय. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज अक्षयच्या जागेवरती. वाईट बॉल पुन्हा एकदा आपण बघतायत. पिचिंग लेग स्टंपच्या बाहेर झालेली आहे. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण, एकूण झाली ती म्हणजे 4. यतिकाला पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. या षटकातील अंतिम चेंडू. द विकेट. ओ हो, क्लीन बोल्ड. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक दुसरा, एक दंत 11 ला. पहिले षटक संपले. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण, एकूण झाले ती म्हणजे 4. आणि विकेट घात. शशिकांत आहे बॉलर. तर षटक क्रमांक दुसऱ्या ठिकाणी बॅटची चेंडू मागे जातोय. तोपर्यंत एक धाव घेण्यासाठी पुरेसा वेळ. एका धावीच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 6 धावा झालेल्या आहेत. धावा फार संत गतीने येत आहेत. आपण पाहिलं तर एकही मोठा फटका पहिल्या ओव्हरमध्ये आला नाही पॉवर प्लेमध्ये. आणि आता पॉवर प्लेचे दुसरं षटक, जिथे डीपमध्ये ऑन साईडला 2 फिल्डर आहेत, ऑफ साईडला 1 आपण बघताय. शशिकांत लॉंग रनअपने राऊंड द विकेट येत आहे. ओ, कट केला. झेल होईल का नाही. कठीण होता. गॅप मधून निघाला चेंडू. सीमा रेषेच्या पार येतोय हा चौकार. प्रत्येक मराठा वेडा आहे स्वराज्याचा, शिवाजी राजाचा. धावसंख्या धावफलकावरती 10. आणि काय जबरदस्त आपण स्क्वेअर कट बघितला क्रिकेटमधला. अत्यंत सुंदर फटका. गॅपमध्ये खेळले. पॉवर प्ले सुरू होता. डीपमध्ये कुठलाही फिल्डर नव्हता. आणि सारने
खूप सुंदर पद्धतीने मेरिटवरती हा फटका खेळलेले आहेत आणि या 4 धाब्याने धावसंख्या दुहेरी अंकात जाऊन पोहोचले. एक दंत 11ची 10, 2 विकेट गमावलेले आहेत. एक चांगली धावगती उभी करण्यासाठी मैदानावरती या दोन्ही बॅटरला एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल. बॉलिंग मार्ग शशिकांत राऊंड द विकेट पुन्हा एकदा ओव्हर पिच होता कव्हरच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण पण एकदा फार वेगाने पूर्ण केले. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या एका धावेने धावसंख्या धावफलकावरती 11. 2 विकेट आतापर्यंत गमावलेले आहेत. आजच्या दिवसातील दुसरा सामना मैदानावरती आपण बघतायत. मागच्या सामन्यात स्पार्टन 11ने लोकल होस्ट या संघाला पराभूत केलेलं आहे. पण लीग फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ती संधी मिळत असते. तर आमच्या दोन्ही अंपायरच्या माहितीसाठी की या स्पर्धेमध्ये एकच पॉवर प्ले पहिल्या ओव्हरचा आणि दुसऱ्या ओव्हरनंतर फिल्डर बाहेर फिल्डिंग करू शकतात. तर यापुढे लक्षात ठेवा कारण आपण नेहमी ज्या मॅचेस कव्हर करत आलो आहे किंवा जो रूल्स आहे तो 2 ओव्हरचा पॉवर प्ले आपण प्रत्येक ठिकाणी बघत असतो. पण या स्पर्धेमध्ये या लीगमध्ये फक्त एकच ओव्हरचा पॉवर प्ले. फुल टॉस लॉफ्ट केलाय लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू गेला सीमा रेषेच्या जवळ. हा झेल टिपलाय आणि धक्का लागलाय तिसरा मैदानावरती एकदंत 11ला. आणि षटक संपल्याचा इशारा अंपायर करतायत. अशा प्रकारे षटक दुसरं संपन्न झालंय. धावा धावफलकावरती बघतो आपण एकूण 12. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 4 आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 8 धावा आलेल्या आहेत. धावांची गती प्रति ओव्हर मागे आपण बघतोय 6.00. एकूण विकेट गमावलेले आहेत 3 आणि मैदानावरती आपण बघतायत निसार आणि त्याचबरोबर फलंदाज खेळत असताना तुषार. अर्जुन बॉलिंग मार्कवर अर्जुन तयार. 2 ओव्हरमध्ये 12 धावा झालेल्या आहेत. पहिल्या सामन्याचे सामनावीर अभिषेक खामकर आहेत आणि दीपक मित्तल यांच्या शुभास्ते आपण हा पुरस्कार देणार आहोत. तर या आजच्या पहिल्या सामन्याचे सामनावीर विजयाचे नायक शिल्पकार मॅन ऑफ द मॅच प्लेअर ऑफ द मॅच अभिषेक खामकर. जबरदस्त खेळ राहिला अभिषेकचा. दीपकजी मित्तल यांना मी विनंती करेन आपल्या शुभास्ते पुरस्कार आपण अभिषेकला देऊन सन्मानित करायचंय. आदरणीय दीपक जी मित्तल यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देतोय. अभिषेक खामकर मॅन ऑफ द मॅच. हो यावेळेस मात्र फिल्डर येत आहेत. वेल जज कॅच फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. धक्का चौथा. कोसळलेला आहे.
ओहो लॉफ केलाय फिल्डर चेंडूच्या खाली. ओहो सोपा झेल लॉलीपॉप कॅच सोडलाय. फलंदाज अमितला जीवनदान मिळालेलं आहे. एका बाजूने चांगलं क्षेत्ररक्षण होतंय पण एक सोपा झेल सोडलाय लॉंग ऑफला. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. 2 धावा दरम्यान येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण 17. द विकेट. पुन्हा एकदा खेळतात हवेतून. फिल्डर आहे त्या ठिकाणी. केवळ एक धाव मिळेल. आणि बघा नजर हटी और दुर्घटना घटी. आंखों ही आंखों में इशारा कर दिया और देखते ही देखते दूसरा रन भी पूरा कर दिया. थोडस लेझी क्रिकेट आपण बघताय. 2 धावा येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 19. लाईव्ह टेलिकास्ट सूर्य सुपर स्पोर्ट्स या चॅनल वरती घर बसल्या या स्पर्धेला आपण बघू शकता. आपल्या मित्रांना आपल्या नातेवाईकांना तुम्ही लिंक शेअर करू शकता. टॉप एज विकेट कीपर झेल टिपतायत. अमितला परतावं लागेल. 4 धावांचं योगदान देऊन अमित डगआउटच्या दिशेने 5वा गडी बाद. 3 षटकं संपल्या. धावसंख्या धावफलकावरती 19. प्रवीण त्या ठिकाणी दाखल झालेले आहे. अमित परतलेले आहेत. एकूण विकेट आतापर्यंत आपण पाहिले तर 5 विकेट गमावलेले. जवळजवळ अर्धा संघ गारज झालेला आहे. प्रवीण न्यू बॅटर प्रवीण. आमचे ऑपरेटर यश आमच्या सोबत आहेत आणि आमच्या मॅन्युअल स्कोरर सारिका मॅडम चांगलं स्कोरिंग करत आहेत. स्कोररची फार मोठी जबाबदारी. क्रिकेटच्या नियम क्रमांक 4 नुसार स्कोरर आमच्या बाजूला आहेत सारिका मॅडम. बॉलरचं नाव यतिकाला. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 4थं षटक. यतिकाला हलक्या हाताने खेळत आहेत. समोर फिल्डर आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण. केवळ 1 धाव दरम्यान मिळेल. एका धावीच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 20 धावा. एकूण 5 विकेट गमावले आहेत. एक दंत 11 टॉस जिंकून सुपर स्ट्रायकरने सुपर परफॉर्मन्स दिलेला आहे बॉलिंग मधून. हा चेंडू यावेळेस मात्र खाली राहिलाय. डॉट बॉल. यानंतरचा पुढचा सामना मोरिया 11 वर्सेस फायटर्स 11 मध्ये होणार आहे. या दोन्ही टीम्सने तयार राहायचंय. स्पार्टनने आज विजयाचा श्री गणेश केलेल्या सकाळच्या मॅच मध्ये पहिल्या मॅच मध्ये. हा चेंडू यावेळेस पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. अंपायर सांगतात इट्स अ वाईड बॉल. वाईडच्या आधाराने 1 धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले आपण बघतो ती म्हणजे 21 धावा झालेल्या आहेत. संदर्भचे क्रीडांगण. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. संपर्क नाहीये. वेगाने बीट केलंय. डॉट बॉल. यतिकालाने पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 4 धावा दिल्या होत्या. इम्प्रेसिव्ह कामगिरी केली होती. तो यतिकाला या ओव्हरमध्ये प्रभावशाली गोलंदाजी करत असताना स्लॅश करण्याचा प्रयत्न. बॅटची एज बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर आहेत. केवळ 1 धाव मिळेल आणि एका धावीच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले आपण बघतोय ती 22. षटक क्रमांक या ठिकाणी सुरू आहे. 4था प्रगतीपथावरती. यतिकाला पुन्हा एकदा द विकेट. यावेळेस मात्र थोडेसे रनवे मध्ये चुकलेले आहेत. रनअप मध्ये चुकलेले आहेत आणि आपण पाहिलं बॅट्समन आधीच फ्रंट फूटवरती आले होते. त्यामुळे यतिकाला त्या ठिकाणी थांबलेले आहेत. चेहऱ्यावर त्यांच्या स्माइल आपण बघतायत. या गोष्टी क्रिकेटमध्ये आपण नेहमी बघत आलोय. हलक्या हाताने इनसाइड आउटच्या माध्यमातून खेळायचा प्रयत्न. झेल. ड्रॉप झालाय. हरकत नाही. हे सगळेच खेळाडू का रेग्युलर क्रिकेट खेळत नाही. आपण या लीगच्या माध्यमातून वर्षातून एकदा एकत्रित येत असतो. क्रिकेटचा आनंद घेत असतो. कित्येकांना तर वेळ नसतो. प्रत्येकजण आपल्या कामामध्ये व्यस्त असतो. काही जण आहे जे सॅटर्डे संडे खेळत असतात. काही जण भरपूर वर्ष क्रिकेट खेळलेले देखील आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. गुड फिल्डिंग. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण. ग्राउंड फिल्डिंग चांगली झाली आहे. पॉइंटला धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण झाली ती 25 धावा झाल्यात 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अत्यंत सुंदर असा ॲटमॉस्फिअर आपण बघतायत. क्रिकेट हा प्रत्येकाचा आवडता खेळ. खरं तर लीग फॉर्मॅट आता प्रत्येक ठिकाणी आपण बघतोय. कुठे गलोगली लीग होत आहेत. सोसायटीची लीग होते. गावाची लीग होते.
जिल्ह्याची होते, राज्याची होते, शहराची होते. आणि ज्या पद्धतीने आपण बघतोय की भरपूर जण जे कर्मचारी वर्ग आहेत, मग ते कॉर्पोरेट लेवलचे असतील किंवा इतर फील्डमधले असतील, ते सगळेजण या लीगच्या माध्यमातून येत असतात. 2007मध्ये इंडियन प्रीमियर लीगची खऱ्या अर्थाने स्थापना झाली आणि 2008मध्ये पहिलं पर्व सुरू झालं आणि तिथून आपण बघतायत की हे लीग सातत्याने पाहायला मिळत आहेत. संदीप आहेत बॉलर, ऑन साईडला खेचला चेंडू, फील्डात चाललेले आहेत मिड विकेटच्या दिशेने, लॉंग ऑन वरनं एखादा चेंडू उचललाय, 2 धावा या दरम्यानच्या काळात पूर्ण होतील का बघूया. अपील तर झालं आणि पंचांनी अपील स्वीकारले, फलंदाज बाद. सुरू झाले, आपण बघतोय 5वा. टॉस ड्राईव्ह केला अलॉंग द ग्राउंड, चेंडू फार वेगाने, ओहो काय फिल्डिंग आहे, जबरदस्त फिल्डिंग. ग्राउंड फिल्डिंग अत्यंत चांगली आपण बघतायत. डीप कव्हरला ओमकार होते, चांगलं क्षेत्ररक्षण, केवळ एक धाव. धावसंख्या धावफलकावरती 27 धावा झाल्यात. हो, यावेळेस मात्र चेंडू गेला लॉंग ऑफच्या दिशेने, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होतं, केवळ एक धाव या दरम्यानच्या काळात मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 28. धावांची गती आपण बघितली तर सद्यस्थितीमध्ये ती तुम्हाला 7च्या आत बघायला मिळते. गोलंदाज तयार, फ्रंट वरती आले होते पण पिचिंग आउटसाइड दी ऑफ स्टंप, वाईट बॉलचा इशारा अंपायर करतायत. वाईटच्या आधाराने एक धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 29 धावा झाल्यात. एकूण विकेट 6 गमावलेले आहेत. एकदंत 11 या टीमने. टॉस गमावल्यानंतर प्रथम ते बॅटिंग करतायत. ओहो, यष्टा उद्ध्वस्त, आणखीन एक फलंदाज बाद. 7वा धक्का मैदानावरती. एकदंत 11ला 29 वरती ऍक्शन रिप्ले बघू शकाल. सुपर स्पोर्ट्स या वाहिनीवरती दीपेश मुंडे या वाहिनीचे फाउंडर आहेत आणि अत्यंत सुंदर पद्धतीने हे टेलिकास्ट सुरू आहे यूट्यूबवर. लीग 2025 असं टाईप करा किंवा सुपर स्पोर्ट्स लाईव्ह असे टाईप केलं तर तुम्हाला समोर ही लिंक सापडेल. तुम्ही तुमच्या कुठल्याही फ्रेंडला, घरी तुमच्या मम्मी पप्पांना किंवा कुठल्याही नातेवाईकांना तुम्ही शेअर करू शकता आणि सांगू शकता की मी खेळतोय, मी इथे काम करतोय. तुम्ही बघू शकाल घर बसल्या. जिथे जिथे जगात इंटरनेट आहे, यूट्यूब आहे, तिथे ही स्पर्धा पोहोचवण्याचं काम सुपर स्पोर्ट्स हे चॅनल करत असताना आम्ही आला न्यू बॅटर. आमे हा चेंडू खूप जास्त बाहेर, वाईट बॉलचा इशारा. संदीप थोडासा संघर्ष करतायत. अंतिम षटक या ठिकाणी सुरू आहे आणि बघा धावा धावफलकावरती एकूण आपण बघतोय झाली ती म्हणजे 30 धावा. 7 विकेट गमावलेले आहेत. उडवलाय कव्हरच्या दिशेने, लॉंग ऑफ वरनं फिल्डर येत आहेत, नाही पकडता आला. जेल ओमकार बॅकअप देण्यासाठी गेले होते पण ओ हो, काय जबरदस्त एफर्ट्स आपण बघतायत आणि या दरम्यान सुपर फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण. त्या 4 धावा आणि अशा प्रकारे डाव पहिल्या ठिकाणी संपन्न झाले. धावा धावफलकावरती बघता आपण एकूण झाले ते म्हणजे 34 आणि 35 धावांचं टार्गेट सेट केलंय सुपर स्ट्रायकर या संघासमोर. आयोजकांच्या ठिकाणी चला टॉस साठी या.
35 धावांची गरज आहे विजयासाठी. कॅप्टन आले का? मोरिया इलेव्हनचे आलेले आहेत. आणि फायटर्स इलेव्हनचे कॅप्टन आपण रेडी आहे? फायटर्स टॉससाठी या लवकर. तर या आपण कॉमेडी बॉक्समध्ये करूया परिवर्तन. ऐकूया ओमकार पाटील यांचा आवाज, जे कल्याण डोंबिवली कॉमेंटेटर असोसिएशनचे एक उत्कृष्ट सदस्य कॉमेंटेटर आहेत, मॅन फ्रॉम कोळेगाव. यांना आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये काय घडतंय काय बिघडतंय, जिथे दोन संघ पुन्हा एकदा मैदानावरती येतील आणि दोघांमधला संघर्ष विजयासाठी नक्कीच कसा असेल आपण ऐकणार आहोत ओमकार पाटील यांच्या आवाजात. धन्यवाद. 35 करायचे 35. थँक्यू सो मच विनोदजी पाटील सर. नुकतं ज्यांचा आवाज आपण खेळाचा पहिल्या डावामध्ये ऐकला, जे आमचं कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, सॉरी माफ करा, आमचं कॉमेंटेटर ग्रामीण कल्याण डोंबिवली आमचे असोसिएशन कॉमेंटेटर समालोचक संघटनेचे अध्यक्ष विनोदजी पाटील सर, आमचे मॅन फ्रॉम भोपर, त्यांचा आवाज मी नुकतंच ऐकत होतो. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. प्रथम गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करत पुन्हा सामन्याला सुरुवात. दुसऱ्या डावामध्ये सुरुवात झाली आणि पहिलाच बॉल आपण वाईट बघतोय. खराब चेंडूने सुरुवात झाली आहे डावाची. दुसरा बॉल लाईन पुन्हा बघावे लागेल. अंपायरचा इशारा पुन्हा येतो. पुन्हा एकदा खराब चेंडू होता. अजून एक खराब बॉल बघायला भेटतोय. 2 बॉल आव्हान तर करायच्यात 35. अगोदर जावा कमी होता आणि त्याच्यामध्ये सुरुवात खराब झाली. गोलंदाज पुन्हा तसा सज्ज होतोय. हो टॅप केलाय. बॉल मागे चाललाय. सुरक्षक बीट झालाय. लॉंग स्टॉपला बॉल ट्रॅव्हल होतोय. थर्ड मॅन चेंडू वरती येईल, उचलून फेकेल तोपर्यंत या धावा मिळत आहेत 2. सगळ्याला करेम आपण बघतोय. बॉलर नेम सांगायचा मला. ओ लेटकट करायचा होता. बॅट आणि चेंडूचा हवा तसा संपर्क नाहीये. पॉइंटचा फिल्डर चेंडू वरती येतोय. टॉट बॉल बघायला भेटतोय. करीम आणि अर्जुन ही जोडी मैदानावरती आपण बघतोय. सगळ्याला करीम पुन्हा सज्ज होतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण हो फटका चांगला. फिल्डर उपस्थित आहे तिथे. एक्स्ट्रा कव्हर शॉट आणि डीपचा एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर आय थिंक चेंडू वरती येतोय. तोपर्यंत सिंगल. 1 ने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती एक स्कोर बोर्ड आपण बघतोय. धावा 5 धावा धावफलकावरती. 3 बॉल 5 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण बघतोय. 30 ची गरज आहे. हो हलका हाताने फक्त कट करायचं होतं. अपील केली इथे. अपील मध्ये उत्साह खूप होता. पंचाने नकार दिलाय. टॉट बॉल बघायला भेटतोय. चांगली बॉलिंग. आता चांगली बॉलिंग बघायला भेटते आपण गोलंदाज प्रवीण कडनं. सध्या सुरुवात खराब जरूर झाली होती पण मोठ्या फटक्यांपासून वंचित. आता लाईन बघावी लागेल. अंपायर बोलतात आमच्याकडे. अंपायरचा इशारा. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा अवांतर धाव अजून एक ऍड केली जाईल स्कोर बोर्ड वरती. या 1 ने आपण बघतोय धावसंख्या धावफलकावरती 6.
सिंगल डिजिट अद्यापर्यंत एकही मोठा फटका बघायला भेटला नाही. पॉवर प्ले सुरू आहे पण मोठ्या फटक्यांपासून थांबवून ठेवलं. हो थोडासा यॉर्क करण्याचा प्रयत्न, फटका चांगला, फिल्डर डिपेजेक्सचा कव्हरला, चांगली फिल्डिंग होते. एकाच ऍक्शनने उचलून फेकेल तोपर्यंतही अजून एक सिंगल, या एकने धावफलक जाईल पुढे. धावफलकावरती धावा 7. दोन धावा होत्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अगदी जवळ बॉल जरी असला तरी 2 धावा धावून पूर्ण केल्या होत्या. बॉल आय थिंक आणि ते कॅचिटचा कॉल थोडासा लांब, फिल्डर उपस्थित जरूर. 30 सर्कलच्या आतमध्ये एकच धाव मिळेल. एकने स्कोर बोर्ड पुढे जाईल. धावफलकावरती एकूण धावा 9. बिनबाद अशी 9 धावसंख्या धावफलकावरती बघतो. करायच्यात 35, अजूनही 26 धाव्याची गरज आहे. येणारे बॉल असतील 24. 5 ओव्हरचा मॅच बघतो आणि एक लो स्कोर बघायला भेटलाय. 34 धावा धावफलकावरती लागल्या पहिल्या डावामध्ये. सकाळचं सत्र सुरू आहे सध्या बघतो आपण. 9:20 जवळपास आता होत आलेले आहेत आणि दुसरी मॅच, सामने अगदी लवकर सुरू झाले. ते विनोद सरांनी जसं सांगितलं होतं की जी आम्ही स्पर्धा कव्हर करतो, कल्याण डोंबिवलीचं वर्ल्ड कप म्हणून जिला ओळखलं जातं, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक, तिच्या अगोदर ही स्पर्धा सुरू झाली आहे. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज येतोय. बॉलिंग ट्रॅक वरती आपण बघतोय. पॉवर प्लेच्या बॉलर नेम सांगायचं उदय. हो लेटकट केला, फटका चांगला आहे. अपर कटचा बॉल चालला बॅकवर्ड पॉइंटला. धावतोय 2 फिल्डर, चेस होणार नाहीये. बॉल सीमा रेषेच्या बाहेर. डावातील पहिला चौकार. चौकार बघायला भेटला. इथे बाउन्स अतिरिक्त होता. अंपायरचा इशारा होता व्हाईट बॉलचा. लाईन लेंथ बघितली, टप्पा पडला. गुडला स्पॉट वरनं चेंडूने अतिरिक्त उसली घेतली. फलंदाजाच्या डोक्याच्या वरनं बॉल निघून गेला. अगदी खूप वरनं बॉल निघून गेला. साईड अँगलने जर बघितलं, स्क्वेअर लेग पंचाने लगेच सांगितलं की हा बॉल व्हाईट असेल. अवांतरने स्कोर बोर्ड पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 14 बघायला भेटत आहेत. पुन्हा सोडून दिला. आता मात्र लाईन चांगली. डॉट बॉल येतोय. उदय गोलंदाजी ट्रॅक वरती सध्या तरी गोलंदाजी करतोय. पहिल्याच बॉलवरती चौकार बघायला भेटला होता. चौकाराने षटकाराला सुरुवात झाली होती. चौकाराने स्वागत केलं होतं उदयचं. करायचा दावा ऐकून 35चा पाठलाग सुरू. अलकादाने चेंडूला फक्त दिशा दिली आहे. फिल्डर आले तर त्यांना बीट केलाय. बॅकअप आलाय खराब. धडपडतायत, पडतायत, स्किट होत आहेत. बॉल चाललाय मागे, येतोय समालोचन कक्षाच्या दिशेने. हा जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
चांगली फलंदाजी सध्या तरी मैदानावरती संयमी खेळ सुरू आहे. चौकार जरूर आले होते, पण त्यानंतर ती सिंगल डबल आणि शेवटचा बॉल डॉट बघायला भेटला होता. बिल्डिंग आता सजवली जाते. पॉवर प्ले आता विखुरलेला दिसेल. 5 फिल्डर आय थिंक 30 सर्कलच्या बाहेर पण इथे 3च दिसत आहेत. लॉंग ऑन मिड विकेट डीप मध्ये असेल. पॉइंट एक्स्ट्रा कव्हरला स्वीपर मध्ये फटका चांगला. फिल्डर आहे शॉर्ट मिड विकेटला. सिंगल मिळेल 1 स्कोरबोर्ड पुढे झाले 21 धावा फलकावरती आपण सध्या तरी बघतोय. युट्यूब वर आपण थेट स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपण बघू शकता. सुपर स्पोर्ट्स युट्यूब या वाहिनीवरती स्पर्धा कव्हर केली जाते. ओव्हर द कव्हर इट. फटका चांगला आहे. फिल्डर धावतोय, सोडणार नाहीये. बॉल सीमा रेषेच्या बाहेर 2 टप्पे घेत चाललाय. देऊन जाईल धावा ही 4. चारने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 25 धावा फलकावर. 10ची अजूनही गरज आहे. फलंदाजी आता सध्या चांगली होते मैदानावरती. अर्जुनकडनं कट केल्या बॉलला. पाकवट पॉइंट. फिल्डर उपस्थित आहे तिथे. मिळेल फक्त सिंगल. 1 धाव फलक पुढे. 9 धावेची अद्याप गरज. ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू आहे. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा प्रवीण. सेकंड स्पेल मध्ये बघतो आपण प्रवीणला. 3 बॉल झालेत म्हणजे 15 बॉल आणि 9 धाव्यांची गरज. धावांपासून 6 चेंडू जास्त आहेत. संयमी खेळ सुद्धा मैदानावर सुरू आहे. टॅप केल्या बॉलला. चांगला बॉल होता. यॉर्क लाईनचा बॉल बघायला भेटला होता. डॉट बॉल बघायला भेटतोय. बॉल झाले 4. 2 बॉलचा खेळ अजून बाकी. ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू आहे. जिथे प्रवीणला आपण बघतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. इथे पुन्हा एकदा दिशा द्यायची होती. अपील आय थिंक कसं बघायला भेटलं होतं. मग आय थिंक उभा आपण बघतोय. शॉटला एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीप मध्ये तो फिल्डर उभा. 30 सर्कलच्या आतमध्ये डॉट बॉल बघायला भेटतोय. 2 डॉट आलेले आहेत. जितके जास्त डॉट बॉल तुम्ही टाकाल तुम्हाला विकेटची गरज आहे. विकेट एकही गमावला नाहीये. त्याचाच फायदा सध्या बॅटिंग करणाऱ्या टीमला भेटतोय. बॉल हवेमध्ये. फिल्डर तिथं उपस्थित आहे. झेल ड्रॉप. अमय उभं होते नाराज स्वतःवरती. सेकंडचा कॉल दिलाय लगेचच. बॅकअप चांगलं आलं होतं पण फेकी करण्यासाठी उशीर झाला आणि अमयने झेल ड्रॉप केला. अगोदरच म्हटलं होतं विकेट एकही पडला नाहीये. जमेशी बाजू आहे पण हा सोपा झेल होता अमयला. जो झेल त्याने सोडलाय. क्रिकेटमध्ये तुम्ही असे झेल सोडाल तर तुम्हाला मॅच गमवावीच लागेल. सोपा झेल होता अमयसाठी. त्याने चुकी केली. 2 धावा मिळाल्या. 2 धावा फलक आपण बघतोय. स्कोरबोर्ड चाललंय पुढे. 28 धावा फलकावरती. 7ची गरज. बॉल असतील शिल्लक 12. अमित आय थिंक गोलंदाज ट्रॅक वरती. समोर अर्जुन पुन्हा एकदा. लेट कट करायचा होता. फिल्डर आहे तिथे. चुकी झाली. चकमा दिला. टप्पा पडला. बॉलने घेतलेलं वळण. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. बॅकवर्ड पॉइंट थर्ड मॅनला. रोहित शर्मा कक्षाच्या दिशेने. देऊन जाईल धावा 4. दोन रनची गरज आहे. फटका चांगला. फिल्डर आहे तो. वेल जज कॅच. शॉर्ट मिड ऑनला. फलंदाज होतोय बाद. असं वाटलं होतं एका मोमेंटला बॉल चाललाय की काय 30 सर्कलच्या बाहेर पण फिल्डर शॉर्ट मिड विकेट वरनं टिपलाय झेल. करीम मैदानाच्या बाहेर. धक्का पहिला.
33 झालेत. न्यू बॅटर, नाव सांगायचं बॅट्समनचं. मुलायम मुलायम सिंग यादव. दोनची गरज आहे. स्टॅन्स आय थिंक थोडासा लेदर स्टॅन्स वाटतो. हो, मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. डॉट बॉल येतोय. अमित चांगली गोलंदाजी सध्या मैदानावरती करतोय. 2 धाब्याची गरज आहे. बॉल झालेत एकूण 4. 8 मध्ये 2ची गरज आहे. 33 झालेत. लो स्कोर मॅच बघायला भेटते. बॉल फटका फसलाय. फिल्डर आहेत. फलंदाज होतोय बाद. शून्यावरती बाद होतोय मुलायम सिंग. अजून एक धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला, जिथे 2ची गरज असताना आता मात्र फलंदाज एका पाठोपाठ एक बाद होत आहेत. आज झाले 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 1.1. 7 बॉल आणि 2ची गरज. हो, फटका चांगला आहे. फिल्डर उभा आहेत. सरळ त्यांच्या हातामध्ये. प्रवीणने टिपलाय झेल. अजून एक धक्का. लागोपाठचा दुसरा आणि या षटकातील तिसरा. फलंदाज ओमकार सुद्धा मैदानाच्या बाहेर. आपण सो मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 2 षटकं ज्याने टाकले होते. 10 धावा दिल्या. 2 गडी बाद केले. तो यतिकाला ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. प्लेयर ऑफ द मॅच. दीपकजी मित्तळ यांच्या शुभ हस्ते आपण देतो मॅन ऑफ द मॅच.
2 षटक 10 धावा 2 गडी बाद जाणे खेळतोय तिकाला ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. बॅटिंगसाठी आला होता पण नॉन स्ट्राईकला होता. 2 धाब्याची गरज होती. स्ट्राईक त्याला मिळालीच नाही. पण बॉलिंग खूप चांगली राहिली. लो स्कोर बघायला भेटत त्यामुळे गोलंदाज ज्योतिकाल ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. लगेच सुरू तिसऱ्या मॅच कडे. मॅच नंबर 3 ला सुरुवात होईल. मोरया 11चा विरोधात असेल फायटर्स 11. सामना जसा सुरू होईल मी तुर्तास थांबतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका. स्पर्धा एन्जॉय करा. चॅम्पियन्स लीग 2025-26 वर्ष दुसरं कॉम्बॉक्स मध्ये करतोय परिवर्तन. आवाज ऐकूयात कल्याण डोंबिवलीचा एक अप्रतिम आणि घोडा आवाज आमचे बोपरगावचे विनोदजी पाटील सर यांच्याकडे. थँक्यू व्हेरी मच ओमकार. स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे क्रिकेट. ज्या खेळामध्ये दडले तुमच्या आमच्या आनंदाचं सिक्रेट. अनिश्चिततेने भरलेला खेळ तुम्हा आम्हाला नेहमीच वाटतो ग्रेट. आणि या खेळाच्या निमित्ताने मित्रांनो तुमची आमची नेहमी होत असते भेट. स्वागत आहे चॅम्पियन्स प्रीमियर लीग 2025 सीझन 2. सामना क्रमांक मैदानावरती सुरू आहे. तिसरा मोरया 11 वर्सेस फायटर्स 11 मध्ये. मागच्या 2 सामन्यामध्ये आपण बघितलं. पहिल्या सामन्यात स्पार्टन 11ने लोकल होस्टला पराभूत केलं. त्यानंतर आपण बघितलं सुपर स्ट्रायकर 1 दंत 11 मध्ये मॅच झाली. तिथे सुपर स्ट्रायकरने 1 दंत 11 या संघाला पराभूत केलेले आहे. आणि हे 2 संघ सामना जिंकून या स्पर्धेमधलं नक्कीच आव्हान टिकून आहेत. आणि आता त्यांची विजयी घोडदौड इथून सुरू झालेली आहे. पण बघूया मोरया 11 आणि फायटर्स 11 मध्ये कोण विजेता होतोय. टॉस जिंकलेला आहे. टॉस कोणी जिंकलाय मोरया आणि फायटर्स मध्ये. 12th मॅन पाठवा दोन्ही टीम. पॅनल्टी लागेला. दोन्ही टीमचे 12th मॅन पाहिजेत. मोरया 11 फायटर्स 11. पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. बघा लाईव्हला आम्ही एक ABCD वगैरे काय लिहू मग.